नमस्कार. आज आपण एका अशा परंपरेबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्राच्या अगदी म्हणजे हृदयात वसलेली आहे असं म्हटलं तरी चालेल. हो, अगदी. आषाढी एकादशी किंवा काही ठिकाणी पौर्णिमा म्हणतात आणि अर्थातच पंढरपूरची वारी. हो, खूप महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे हा महाराष्ट्रासाठी. बरोबर. आपल्याला जी माहिती मिळाली आहे ना, त्यातनं आपण फक्त वरवरचं नाही बघणार, तर जरा खोलवर जाऊया. म्हणजे त्यामागची भावना काय आहे, त्याचा इतिहास, तत्वज्ञान हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. अगदी. म्हणजे हा केवळ एक धार्मिक सोहळा नाहीये, त्या पलीकडे खूप काही आहे. तर सुरुवात करूया आषाढी एकादशी किंवा पौर्णिमेपासून. ही तिथी आषाढ महिन्यात येते, म्हणजे साधारण जून-जुलैमध्ये, बरोबर? हो, बरोबर. आणि वारकऱ्यांसाठी तर हा वर्षातला सगळ्यात पवित्र दिवस असतो आणि याच दिवशी गुरुपौर्णिमाही येते अनेकदा. अच्छा. म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाही दिवस. हो, पण वारकऱ्यांसाठी या तिथीचं महत्त्व फक्त पंचांगापुरतं मर्यादित नाहीये. ते त्यांच्या श्रद्धेशी, त्यांच्या अस्तित्वाशी जोडलेलं आहे. आणि या श्रद्धेचा केंद्रबिंदू म्हणजे पंढरपूरचे विठ्ठल आणि रखुमाई. आपण नेहमी ऐकतो की विठोबा म्हणजे विष्णू किंवा कृष्णाचं रूप आहे आणि रखुमाई म्हणजे लक्ष्मीचं. हो, अशी मान्यता आहे. पण मला नेहमी विठ्ठल या नावाचंच काहीतरी वेगळं वाटतं. म्हणजे विटेवर उभा असलेला, काय अर्थ आहे याचा नेमका? अगदी बरोबर पकडलं तुम्ही. विठ्ठल म्हणजे विठ म्हणजे वीठ आणि ल म्हणजे त्यावर उभा असलेला. ही जी प्रतिमा आहे ना, ती कुठल्या राजाची किंवा अवताराची भव्यता नाही दाखवत. अच्छा. तर ती एका अशा देवाची प्रतिमा आहे जो भक्तासाठी थांबला आहे, जो सहज उपलब्ध आहे, एकदम साधा आहे. म्हणजे प्रेम, करुणा आणि साधेपणाचं प्रतीक. अगदी. आणि हेच तर वारकरी संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान आहे नाही का? पंढरपूर हे त्यांचं मुख्य देवस्थान. आणि याच विठ्ठलाच्या ओढीने लाखो लोक दरवर्षी पंढरपुराकडे चालत निघतात. त्यालाच आपण वारी म्हणतो. हो, वारी. ही केवळ एक पदयात्रा नाहीये, तर एक प्रचंड मोठा सामाजिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे तो. बरोबर. खरं तर एक चालतं बोलतं विद्यापीठच आहे ते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुका किंवा प्रतिमा असलेल्या पालख्या. हो, पालख्या पवित्र मानल्या जातात त्या. हो, बरोबर. त्या खांद्यावर घेऊन वारकरी जवळपास 15-20 दिवस चालतात. किती श्रद्धा. हो, हा अनुभव खरंच शब्दात मांडणं कठीण आहे. वारकरी म्हणजे कोण? तर जो दरवर्षी न चुकता वारी करतो. त्यांची ओळख पण एकदम साधी असते. गळ्यात तुळशीची माळ असणार, हातात टाळ चिपळ्या किंवा एखादी छोटी वीणा असू शकते. भजनासाठी ना? हो, भजनासाठी. आणि पायात चप्पल किंवा बूट नसतात. म्हणजे बहुतेक जण अणवाणी चालतात. बापरे, इतके दिवस. हो, आणि या पूर्ण प्रवासात सतत विठ्ठल विठ्ठल नामाचा जप चालू असतो. आणि संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांसारख्या संतांनी रचलेले अभंग गायले जातात. म्हणजे नुसतं चालणं नाही, तर सतत भजन, कीर्तन, नामस्मरण. अगदी. आणि हे फक्त भजन नाहीये, त्यात खूप खोल तत्वज्ञान दडलेलं आहे. तेच मला विचारायचं होतं. हे वारकरी तत्वज्ञान नेमकं काय आहे? आपण ऐकतो की समानता आणि भक्तीवर खूप जोर असतो. हो, निश्चितच. वारकरी संतांनी त्या काळात जेव्हा समाजात जातीय भेद खूप खोलवर रुजलेले होते, तेव्हा फक्त भक्तीचा सोपा मार्ग नाही दाखवला, तर सामाजिक समतेचा खूप मोठा संदेश दिला. म्हणजे हे खूप क्रांतिकारी होतं त्या काळात. अगदी. त्यांनी सांगितलं की देवाच्या दारात सगळे समान आहेत. तिथे जात-पात, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद नाही. तुम्ही संत चोखामेळा यांचं उदाहरण घ्या. ते स्वतः दलित समाजातले होते, पण वारकरी परंपरेत त्यांना खूप मानाचं स्थान आहे. हो हो, ऐकलंय मी. संतांनी आपल्या अभंगांमधून, कीर्तनांमधून कर्मकांडापेक्षा शुद्ध भक्ती आणि सदाचाराला महत्त्व दिलं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हेच वारकरी तत्वज्ञान आहे. त्यामुळे ही फक्त धार्मिक चळवळ नव्हती, तर एक मोठी सामाजिक सुधारणा चळवळ पण होती. म्हणजे वारी ही फक्त पंढरपूरला पोचण्याची यात्रा नाही आहे, तर ती एक चालती बोलती पाठशाळा आहे असं म्हणायला हरकत नाही, जिथे समानतेचा आणि निखळ भक्तीचा संदेश दिला जातो. अगदी बरोबर. आणि आज आषाढी एकादशी किंवा पौर्णिमेला या सगळ्याचा कळस असतो, नाही का? हो. आजच्या दिवशी लाखो वारकरी पंढरपुरात चंद्रभागेच्या काठावर एकत्र येतात. पहाटे विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतात. अशी एक श्रद्धा आहे की या दिवशी विठ्ठल स्वतः आपल्या भक्तांना भेटायला, त्यांना आशीर्वाद द्यायला बाहेर येतो. अच्छा. अनेक जण उपवास करतात, दिवसभर भजन कीर्तनात दंग होऊन जातात, तिथे सेवा करतात. खरं तर हा दिवस म्हणजे महाराष्ट्राच्या महान संत परंपरेचा एक जिवंत उत्सव आहे, जो आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा होतो. खरंच. तर
आजच्या या आपल्या चर्चेतून आपण पाहिलं की आषाढी एकादशी पौर्णिमा आणि पंढरपूर वारी ही फक्त एक धार्मिक घटना नाहीये. नाही, अजिबात नाही. यात विठ्ठलाचं ते सामान्यातलं असामान्य देवपण आहे. वारकरी संतांची ती क्रांतिकारी सामाजिक शिकवण आहे. लाखो लोकांची ती अविचल श्रद्धा आहे. आणि एकत्र चालण्यातून मिळणारा तो समानतेचा अनुभव आहे. अगदी. आणि मला वाटतं विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की इतकी शतकं उलटून गेली, जग इतकं बदललं, आधुनिक झालं, तरीही ही परंपरा फक्त टिकून नाहीये, तर ती अधिक जोमाने वाढते आहे. हो, हे खरंय. हे केवळ श्रद्धेचं प्रतीक नाही, तर त्या परंपरेत जो साधेपणा आहे, जी सामुदायिक भावना आहे, जी समानतेची मूल्य आहेत, त्याचं यश आहे हे. हे कुठेतरी दाखवून देतं की माणसाला आजही आध्यात्मिक आणि सामाजिक जोडलेपणाची किती गरज आहे. अगदी बरोबर. चला तर मग, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आज विठ्ठल रुक्मिणी सर्वांना आशीर्वाद देव. आषाढी एकादशी आणि पौर्णिमेच्या आणि वारीच्या या पवित्र